हॅलो अँड वेलकम टू क्वीन्स एक्सप्लोरर. आज आपण चालू आहे पावसामध्ये मस्तपैकी एक मॉन्सून राईडला. काय मोठी राईड नाही आहे, फक्त उलिव्यामध्ये फिरतो आहे. तर तुम्हाला दाखवतो की काय पावसाचा नजारा आहे. पासून जवळपास मी न्यूजमध्ये चेक करून राहिलं आहे. आमची आई न्यूज खूप बघते. त्यामध्ये कळलं की सकाळपासून जवळपास 45 mm पाऊस पडलेला आहे. आणि जिथे बघा तिकडे पाणी आहे. विजिबिलिटी तुम्ही बघू शकता की किती खतरनाक विजिबिलिटी दिसून राहिली आहे की समोरचं काहीच दिसत नाही. कालच हे वायपर चेंज केलेलं आहे, तर त्यामुळे परफेक्ट विजिबिलिटी तरी मला दिसते. त्या जागी जर जुने वायपर असते तर माझी आज वाट लागली असते. तर जुन्या वायपरमध्ये होतं की जे स्टॉक वायपर होते त्यामध्ये एवढं क्लीन नाही होते ती ग्लास, त्यामुळे खूपच वाट लागली असते. आत्ता विजिबिलिटी मला प्रॉपर दिसते. हे तुम्ही समोर बघतात आहे, हे आहे सिडकोचे नवीन प्रोजेक्ट उमेदले. आणि ह्याच्या ठीक समोर तुम्हाला दिसतं आहे ते आहे बामणडोंगरी रेल्वे स्टेशन. मला समजून नाही यातला रोड कुठला आणि तलाव कुठला आणि कसं जायचं. बघू शकतात हे आत्ता जस्ट नवीन बनलेले रोड आहेत, पण यामध्ये पण खड्डे आलेले आहेत. हे बसला आहे खड्डा. मोस्टली तरी मी आता सेकंड गिअरवरती चालवतो आहे. विजिबिलिटी काही दिसत नाही आणि मला पावसामध्ये नाही पळवायचीच नाही आहे. जेवढं आपल्याला झेपेल तेवढेच करायचे. लोक शहाणपणा करतात म्हणून आपण पण करायचा असं अजिबात नाही. एकदम आरामात रिलॅक्स लोकांना विजिबल होईल या हिशोबाने लाईट्स. तरी आताचे सकाळचे फक्त 9-10 झालेले आहेत. समजत नाही सकाळ आहे की संध्याकाळ आहे. बघा या ठिकाणी पण पाणी भरलं आहे आणि या ठिकाणीही पाणी. वेगनरवाले काय ऐकत नाही, सरळ घुसतात. वाले पर्सन एवढ्या पावसात पण डिलिव्हरी करतात. मानलं पाहिजे त्यांच्या कामाला आणि त्यांच्या हार्डवर्कला. आय होप कंपनी त्यांना पावसाचे काहीतरी ॲडिशनल इन्सेंटिव्ह द्यावे. कारण पाऊस एवढा आहे की नॉर्मल पर्सन त्यात बाईक चालूच नाही शकणार. कारण विजिबिलिटी काहीच नाही. मी गाडीमध्ये बसून पण मला विजिबिलिटी दिसत नाही आहे, तर बाईकवरती काय असेल. आणि त्यांचे हेल्मेट पण एवढे एक्सपेन्सिव्ह नसतील की अँटी फॉग वगैरे असेल. फॉगमध्येच त्यांना चालावं लागत असेल. कुठला उन्नतीजवळ त्या साईडला मला वाटतं मेला वगैरे लागणार आहे पावसाचं. त्यांचंही बरंच नुकसान झालं असतं. लोक मला कळत नाही एवढा भयानक पावसामध्ये पण लोक विदाऊट हेल्मेटच्या बाईक चालवतातच कसे काय त्यांना दिसतं मला माहिती नाही. मी हेल्मेट घालून पण 3 वेळा माझं वायझर चेक करत असतो की प्रॉपर आहे की नाही, विजिबिलिटी दिसते की नाही. अँटी फॉग असून पण मला प्रॉपर त्याचे कॉन्फिडन्स येत नाही गाडी चालवायचा. यांच्याकडे कुठला कॉन्फिडन्स येतात? सकाळी उठल्या स्ट्रिंग वगैरे पितात का की त्यांच्याकडे एवढा कॉन्फिडन्स येतो? चला नशीब चांगलं आहे की सिग्नल ग्रीन झाला आहे. एक आहे की उल्वेचं स्ट्रक्चर असं बनवलं आहे की यामध्ये तुम्हाला जास्त पाणी भरत नाही. बाकीच्या सिटीमध्ये जसं जरासा पाऊस पडला की लगेच पाणी भरतं, तसं उल्वेमध्ये तर काय इश्यू नाही. फक्त तुमच्यामध्ये संयम असला पाहिजे आणि आरामात चालवण्याची सहनशक्ती असली पाहिजे. कारण इकडे लोक कुठूनही कसेही घेऊ शकतात. ते सगळ्या सिटीचं असंच नाही उलिव्यामध्येच आहे. तर पावसामध्ये तुम्ही तेवढे फोकस असले पाहिजेत गाडी कशी चालवायची त्यावरती. आज मंडे आहे. हां आज मंडे आहे. मी आज समजतो आज संडे आहे. ओ माय गॉड, तिथेही पाणी भरलेलं आहे. समोर चालल्या आहेत महिंद्राच्या 2 प्रीमियम गाडी. एक आहे महिंद्रा XUV 300, ते आहे त्याचा XUV 700. वॉट अ प्रीमियम कार्स. या दोघांपैकी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही कोणती घ्या? मी तर 700 चूज करेन. कारण लुक्स त्याचा मस्त आहे, चंकी आहे, मोठी गाडी दिसते. फीचर वाईज पण मस्त आहे. असं नाही की यामध्ये फीचर्स नाही आहे. 300मध्ये पण चांगले आहेत, पण ती एक कॉम्पॅक्ट SUV वाटते आणि ही थोडी मोठी SUV वाटते, फुल साईज SUV.
तर त्यामुळे मला त्या टाईपच्या गाड्या जास्त आवडतात. येण्याचं ठिकाण आलेलं आहे, त्या साईडने जायचं आहे. बघू या साईडने काय हालत आहे. नाही वाटत इकडे तर पूर्ण स्विमिंग पूल बनला आहे. आरामात आरामात. अरे बापरे, तुम्ही बघू शकता तिकडून पाणी किती फोर्सने येतं. गेले गेली गेली गेली. इथे पाणी तुम्ही बघू शकता किती पाणी आहे. ट्राय करूया. पाठी कोणतरी आहे, ते का निघायला रेडी नाही आहे. नेमकं जायचं कुठून तोच प्रश्न पडला आहे. समोरही पाणी आहे, बाजूलाही पाणी आहे आणि जवळपास पाणी तुम्ही बघतात आहे जवळपास 20 सेंटीमीटरपर्यंत आहे. एक्झॉस्टपर्यंत नको जायला. गाडी मी फर्स्ट गिअरवरतीच ठेवली आहे. जेवढं जमेल तेवढं हळू 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 काढायला बघतोय. गेलं, एक्झॉस्टमध्ये पाणी गेलेलं आहे. नशीब. सिडॅन चालवण्याची तीच भीती वाटते की जरासं पाणी भरलं तर एक्झॉस्टमध्ये पाणी जाण्याची भीती तुम्हाला जास्त असते. त्यामुळे तो कॉन्फिडन्स येत नाही की तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकतात. त्या बाबतीत आमची एक्सपल्स खूप मस्त आहे. पाणी कितीही असो, 1.5 फूटच्या वरती असो, एकदम आरामात तुम्ही काढू शकता आणि तो कॉन्फिडन्स येतो एक्सपल्समध्ये. कारण एक तर लाईट वेट आहे, तर पावसामध्ये कसं होतं की जिथं पाणी साचतं त्या ठिकाणी तुम्हाला गाडी अजून हेवी वाटते रेग्युलर वेटपेक्षा. त्यातून काढताना नाकीने होतं. कालच मी बघितलं हिमालयनवाला एक पर्सन होता, तो जवळपास 1 फूटचं पाणी असेल त्यामध्ये तो अडकला, तो स्टक झाला. त्याची गाडी हलूच नाही शकत. कारण जेव्हा गाडी बंद पडते तेव्हा ते पावसातून काढणं म्हणजे नाकी नऊ येतात. स्पेशली जर ती हिमालयन असेल तर मग विषय संपला. एक्सप्रेसमध्ये तरी तुम्ही लाईट वेट असल्यामुळे तुम्ही इझिली काढू शकता, पण हिमालयनची तर गोष्टच वेगळी आहे. इथे पण बघा सगळं ब्रिजचं पाणी खाली येते आहे. समोर मस्त 2 खड्डे आहेत. 1 2 3. हां, चला निघालो. आणि चांगलंच मजबूत भरलं आहे आणि इथे देखील पाणी भरलं आहे. आता प्रश्न आहे नेमकं जायचं तरी कुठून. मी एक बघतो या साईडनी युटर्न घेऊन. गाडी फर्स्ट ह्याच्यात स्टार्ट होऊन राहिली. आता सीन झाला की गाडीचे पार्किंग सेन्सरचा इश्यू झाला. पाठी एक मोठा दगड होता आणि तो पार्किंग सेन्सरने रीडच नाही केला. नशीब बाजूला पोरगा होता, त्याचे रिॲक्शन बघून मी थांबलो, नाही तर गाडीवरती अजून एक डेंट आला असता. आणि विनयने माझी संध्याकाळी मस्तपैकी मी मान्सूनचं टिप जर तुम्हाला सांगेल, तुम्ही जर न्यू कार चालवणारे असाल तर त्यामध्ये तुम्ही सर्वात पहिले वायपरची क्वालिटी बघितली पाहिजे. वायपर तुमचे कसे आहेत. कारण मोस्टली जर तुम्ही न्यू चालवणारे असाल गाडी तर मोस्टली न्यू रायडरला आपल्याकडे सेकंड हँडच गाडी भेटते. कोण नवीन गाडी देत नाही त्यांना, न्यू ड्रायव्हर्सला. तर तुम्ही वायपरची कंडिशन बघितली पाहिजे. आजूबाजूचे जे ग्लासेस आहेत ते फॉग पकडतात की नाही ते बघितलं पाहिजे. शपथ यार, मी वैतागलो का गाडी काढली असं वाटतं. जिथे बघू तिकडे पाणीच पाणी दिसते. आणि हे जवळपास मला वाटतं गाडी मी पाठीच ठेवलेली बघायला.